अच्छा आदरणीय गिरीश भाऊ वॉटर स्कूटरचा ताबा त्यांनी घेतलाय, त्याचं सारथ्य ते करतायत आणि मेहरून तलावामध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या महोत्सवामध्ये एक जिवंतपणा आणण्याचं काम आदरणीय गिरीश भाऊंनी केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी या स्कूटरचं सारथ्य आपल्या हातात घेतलं. त्या पर्वतीय भागांमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये केलेलं त्यांनी काम असेल, त्या सगळ्यांमध्ये आदरणीय गिरीश भाऊ अत्यंत हिरिरीने भाग घेत असताना या ठिकाणी यायचंय, व्यासपीठावर बसायचं. जलपर्यटन आमच्याकडे मेहरून तलाव आहे जळगावला आणि त्यामध्ये आपण बघतायत स्पीड बोट आहेत, बोट आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या इव्हेंट्स आम्ही या ठिकाणी 3 दिवसासाठी घेतलेले आहेत. टुरिझम खातं माझ्याकडे जवळपास आता 1 वर्ष झालेलं आहे आणि या वर्षामध्ये खूप चांगले प्रयत्न मी या ठिकाणी केलेत की जेणेकरून पर्यटन आमचं कसं वाढेल, महाराष्ट्र हा पर्यटनाच्या दृष्टीने नंबर 1 कसा होईल. त्याचबरोबर कालच मी आपल्याला सांगितलं की आम्ही आता आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तसं आपल्याकडे गडकिल्ले आहेत, पुराणे जुने देवळं आहेत, अभयारण्य आहेत, पशुपक्षी आहेत, लेणी आहेत, थंड हवेचे ठिकाण आहेत, सगळं काही आमच्याकडे आहेत आणि सुंदर असे समुद्रकिनारे आहेत. गोव्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर तुलना केली तर गोव्यापेक्षाही सुंदर असे बीच आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. मोठे बीच त्यांच्यापेक्षा आपल्याकडे या ठिकाणी आहेत. पण दुर्दैवाने गेल्या इतक्या वर्षामध्ये एकसुद्धा 5 स्टार हॉटेल सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी निघालेलं नाही. कालच मी ते आपल्याला सांगितलं लोकसत्तेच्या एका कार्यक्रमामध्ये की आम्ही या 3-4 दिवसामध्ये हॉटेल ताज गेल्या 30 वर्षापासून ते प्रतीक्षेत होते की आम्हाला परवानगी कधी मिळेल, हे सगळे सोपस्कर कधी पूर्ण होतील. मी वर्षभरामध्ये चंग बांधला आणि ताज हॉटेलला आम्ही काल शेवटी परवानगी दिली. आता 3-4 दिवसामध्ये त्यांच्या कामाला सुरुवात होईल. 120 एकरमध्ये ते आपलं हॉटेल त्या ठिकाणी आता सुरू करतायत, बांधायला सुरुवात करतायत. त्याचबरोबर फोमेंटो एक मोठी कंपनी आहे आणि त्यांचं एक 5 स्टार हॉटेल तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पण गेल्या 20-22 वर्षापासून ते प्रतीक्षेत होतं, बांधून झालेलं आहे, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सुरू करता येत नव्हतं. मी त्यालासुद्धा अतिशय अग्रक्रम दिला आणि तात्काळ लगेच त्याला सर्व पूर्तता करून काय तांत्रिक बाजू पूर्ण करून त्या ठिकाणी आता परवा 2-3 दिवसामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन करतो. अतिशय सुंदर असं हॉटेल 5 स्टार हॉटेल त्या ठिकाणी तर सिंधुदुर्गमध्ये आपल्या सेवेसाठी हजर झालेलं आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत आम्ही चांगल्या सुविधा देणार नाहीत, सोयी देणार नाहीत, तोपर्यंत लोक त्या ठिकाणी पर्यटकही त्या ठिकाणी येणार नाही. पर्यटक आपल्याला माहिती आहे जगामध्ये अनेक देश आणि देशामध्ये अनेक राज्य हे फक्त पर्यटनावर चालतात. यातून नुसतं आर्थिकच नाही तर रोजगार निर्मितीचं एक मोठं साधन, एक इंडस्ट्री म्हणून या ठिकाणी बघितलं पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता आम्ही नेव्हीकडून एक मोठी जहाज त्यांचं जे डिस्मेंटल झालेलं होतं ते त्या ठिकाणी घेतलं. आता ते जहाज घेऊन आम्ही त्या ठिकाणी सिंधुदुर्गच्या किनार त्या ठिकाणी बुडवणार पाण्यामध्ये मध्यावधी आणि तिथे जाऊन मग स्कुबा डायव्हिंग त्याच्यावर ट्रीटमेंट करून खाली गेलं की नंतर त्या ठिकाणी त्याला शेवाळेल, त्याच्यावर ट्रीटमेंट करावी लागते. तिथे खूप समुद्रजीव जे आहेत, मासे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे ते त्याकडे आणि स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून खाली समुद्राच्या तळाशी जाऊन ती पाहण्याची मजा एक वेगळीच असते. तोही प्रयोग आता आम्ही सुरू केलेला आहे. मला वाटतं पर्यटनाला जर न्याय द्यायचा असेल खऱ्या अर्थाने तर या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. महत्त्वाचे डेस्टिनेशन केले पाहिजेत आणि त्यातून एक चांगलं पर्यटन आमच्या या राज्यामध्ये येऊ शकतं. कारण आमचा महाराष्ट्र हा पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं सर्वोत्तम देशामध्ये आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे. जळगावमध्ये पण वाघूर धरणावरती हे करता येऊ शकतं. धरण आहे माझ्या तालुक्यामध्येच त्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपण बघितलं आहे हाऊसबोट काश्मीर म्हणजे डुप्लिकेट काश्मीरच त्या ठिकाणी झालेलं आहे. तिथे आपण बघितलं असेल हाऊसबोट त्या ठिकाणी 4-5 हाऊसबोट त्या ठिकाणी आहेत. असंच बोटिंग त्या ठिकाणी आहेत. मध्यावधी बेटावर म्हणजे सगळ्या बाजूनी चारी बाजूनी पाणी आणि मध्ये 25-30 एकर जागा आहे. त्या ठिकाणी हॉटेलही बांधलं गेलेलं आहे, सुंदर रेस्टॉरंट बांधलं गेलेलं आहे, तिथे आपण जाऊन बघावं. त्याचबरोबर आज मेहरून तलावामध्ये या ठिकाणी अतिशय म्हणजे जळगावकरांना खरं हे आकर्षण ठरायचं 2-3 दिवस पुढचे, पण अतिशय सुंदर असा हा इव्हेंट या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून मी आत्ताच सांगितलं आहे, आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दिलं आहेत की कायमस्वरूपी या मेहरून तलावामध्ये हे 3-4 दिवस नाही तर कायमस्वरूपी या ठिकाणी स्पीड बोट, या बोट, अजून काय काय वेगवेगळे इव्हेंट आहेत ते या सगळ्या ठिकाणी व्हावेत. आणि म्हणून मी 15 कोटी रुपये आजच या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. मला वाटतं एक 4-5 दिवसामध्ये त्याचं टेंडर निघेल आणि जळगावकरांच्या सेवेमध्ये आम्ही MTDCच्या माध्यमातून हे जलपर्यटन या ठिकाणी आणू. तलावाला आधीही 20 कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत. आपण त्या बाजूला जर बघितलं आम्ही ते चौपाटी तयार करतो आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे. त्या कामाला लगेच 2-4-5 दिवसामध्ये सुरुवात होईल. टेंडरही झालेलं आहे.
म्हणजे 20 कोटी रुपयाचा खर्च करून आम्ही इथे चौपाटी करतो आहे. इथे 15 कोटी रुपये खर्च करून जवळपास आम्ही इथे जेट्टी बांधणार आहोत, सगळ्या बोट देणार आहोत, स्पीड बोट देणार आहोत, जेणेकरून जळगावकरांना फिरण्यासाठी संध्याकाळी सकाळी अतिशय सुंदर अशी जागा ही आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत. तो एक मेरू